नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे पाणीपुरी. तर पाणीपुरी कशी बनवायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघू. आणि त्यासाठी लागणाऱ्या चटण्या ज्या असतात किंवा रगडा असतो तो कसा बनवायचा ते बघू. बाहेर ज्या पद्धतीने पाणीपुरी मिळते तसंच आपण घरातही करू शकतो. ती कशी करायची ते बघू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोडा पुदिना घ्यायचा आहे, मिरची 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आल्याचे 2 तुकडे घालायचे. थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे आणि चाळणीने ते गाळून घ्यायचं आहे. आता हे आपलं कोथिंबीर पुदिन्याचं पाणी तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून आता बाजूला ठेवायचं आहे. आता आपल्याला चिंचेची तिखट गोड अशी जी चटणी असते ती करायची आहे. इथे चिंच कमीत कमी एक 10 ते 15 मिनटं तरी भिजवून ठेवायची आहे आणि ती व्यवस्थित नंतर आपण हाताने ते पूर्णपणे त्याचा सगळा अर्क निघला पाहिजे असं हाताने चुरून घ्यायची आहे. आणि हे पण पाणी आपल्याला चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे. हे चिंचेचं पाणी पण आपल्याला आता पाणीपुरीसाठी लागणार आहे. आता हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालायचा अर्धा चमचा, आणि गूळ घालायचा आहे. तुम्हाला आंबट गोड चटणी कशी हवी त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आणि हे आता आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ही आता चटणी जराशी घट्ट शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही शिजवून झाल्यानंतर पुन्हा ती आपल्याला नंतर थंड करून घ्यायची आहे चटणी. याला चांगली उकळी आली आणि थोडीशी ती घट्ट झाली पाहिजे. आता इकडे पांढरे मटार म्हणजे वाटाणे जे असतात सुके ते आपण शिजवून घ्यायचे आहेत. 1-2 शिट्टीमध्ये ते शिजतात. त्याच्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घातलेले आहेत. ते मॅश करून घ्यायचे आहेत. मटार आणि बटाटे कुकरमध्ये मटार एका भांड्यामध्ये धुवून स्वच्छ ठेवायचे. 2 त्याच्या शिट्या काढून घ्यायच्या आहेत. बटाटेही शिजवून घ्यायचे आहेत आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा मसाला घालायचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, आवडत असेल तर कांदा घालायचा, नाही घातला तरी चालतो. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एका तव्यावरती
मी हे सगळं लावून घेते. जसं बाहेर आपल्याला आपण पाणीपुरी खायला जातो जिथे, तिथे जसं तव्यावर लावून ते ठेवलेलं असतं त्यानुसार मी थोडंसं करते आहे. असं जे बटाटा आणि वाटाण्याचं हे रगडा केलेला होता तो सगळा मिक्स केलेला आहे, जे मसाले टाकून हे सगळा संपूर्ण तो मसाला आहे, तो रगडा आहे, तो लावून घ्यायचा आहे ह्याच्यावरती तव्यावरती. नंतर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. इथे हे जे पुदिना आणि कोथिंबीरीचं चटणी केली होती त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ बघायचं आहे किती कमी जास्त लागतं ते. आणि आपण जी चिंचेची चटणी केली होती ती थोडीशी घालायची आहे. तर असं रीतीने आपलं हे पाणी तयार झालेलं आहे. आता आपण रगडाही तयार आहे. आता आपण पाणीपुरीमध्ये कशी सर्व करायची ते बघूया. आता या पाण्यामध्ये थोडंसं मी बुंदी टाकत आहे आणि हा तवा आता गॅसवरती ठेवलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण जी पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी केली होती ती थोडीशी घालायची. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हा रगडा जो आहे तो आपण पाणीपुरीच्या पुरीमध्ये घातल्यानंतर ते गरम गरम असा हे लागतो, म्हणजे थंड गरम अशी ती पाणीपुरी खातेवेळी आपल्याला टेस्ट लागते. म्हणजे बाहेर जसं मिळतं तसंच आपण घरातही करून खाऊ शकतो. आणि अशा रीतीने पाणीपुरी ही आपली तयार झालेली आहे. आणि हा पाणीपुरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.